वळवळ करून काय करायचं? बरं, लई कमवायचंय नाही मागच्यासाठी. आता तुम्ही बरे, इतके येडे आम्हीत. आम्ही तुम्हाला सांगतोय संघ काही न्यायचं नाही, आणि आम्ही रात्रंदिवस झोंबलोय. अरे तुम्ही बरे निदान फक्त दिवसा कमी, ते आम्हाला रात पुरानं. मी ते चंपाषष्ठीमुळं 4-4च काढून राहिलो, 2-4 दिवस झाले. 3-4 मी एक नाही करीत कधी. एक केलं आपल्याला झोप सुद्धा येत नाही. 3 तर दगड आपटा भ्याव नाही का वाई. 2-4 दिवस 4-4च काढली. महाराज, अंतरातली शक्ती जागी झाल्याशिवाय बाहेरची क्रिया घडू शकत नाही. काय मध्ये फायनल. म्हणून कीर्तनाला घेतलेला मग ज्ञानोबरांचा पहिला मुद्दा संपला. चिंता बिंता करायची नाही. दुसरा मुद्दा संपला. आज गायकवाद गुणजन मंडपाले माईक सिस्टीमवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये गंगा भगीरथी नानेबाई भगवंत डोंगरे, शिवाजी लिंबाजी डोंगरे, राजेंद्र भगवंत डोंगरे, संजय भगवंत, योगेश रमेश डोंगरे, लीला अंकुश, आशा रावसाहेब, रंजना बाळासाहेब, किरण रुपेश डोंगरे. कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ गायकवाद गुणजन मंडपाले माईक सिस्टीमवाले, लॉन्सवाले, लॉन्सचे मालक गायकवाद गुणजन पाहुणे रावळे, डोंगरे पाटील परिवारावर प्रेम करणारे मित्र स्टाफ परिवार पाहुणे रावळे, सगळ्यांना धन्यवाद. आणि कीर्तनाला सुरुवात. मग तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं? आतापर्यंतचे मार्मिक मुद्दे ध्यानात ठेवा. येतंय कसं? एवढं पाठच करून जायचं. लक्ष्मी येते नारळाच्या पाण्यासारखी आणि जाते हत्तीच्या. चला, गायकवाद गुरुजन सगळ्या मंडळीला धन्यवाद. आणि या भावपूर्ण श्रद्धांजलीच्या कीर्तनाला सुरुवात. श्राद्ध का करायचं, कसं करायचं आहे, एका मिनिटात सांगतो. मागील जन्माचे भोग भोगून तुम्हाला मला जन्माला यावं लागतं. यावर आपलं मत काय? फक्त हाला हा म्हणा, नाहीला नाही म्हणा. परत ऐका वाक्य. मागील जन्माचे भोग भोगून संपवण्यासाठी आपल्याला जन्माला यावंच लागतं. यावर आपलं मत काय? यावं लागतं. प्रश्न मिटला बरं का. पुन्हा डोकं लावायचं नाही. जर यावं लागतं तर भोग संपल्यावर, आता लागला करंट, मागील जन्माचे भोग भोगायला यावं लागतं आणि भोग संपल्यावर जावं लागतं. मग काहींचे लवकर संपतील, काहींचे मध्ये संपतील. काही माणसं औषध पिऊन मिली नाही, काहींच्या अंगावरून गाडी गेली, काही झालं नाही. काही पाणीच वापरती नाही तरी मरती नाही. आणि काहींना अख्खं गाव कटाळलंय. जाईल पडेल पाठ्या 3 वर्ष झाली खाटावय. उलटा पाहुण्याने फोन केला, कस काय म्हणले आहे अजून.